निवडून आल्यापासून मतदारसंघामध्ये म्हणजे पायाभूत सुविधांचं आपण भूमिपूजन करताय. चांगल्या प्रकारे म्हणजे कुठेतरी मतदारसंघ आता कुठेतरी विकासाच्या दृष्टिकोनातून साथ टाकताना पाहायला मिळतो. काय म्हणतात? मी जेव्हा प्रचाराला या मतदारसंघात फिरत होतो, मी आमदार नव्हतो, पण एवढंच लोकांना सांगत होतो की आपल्याला बराच बॅकलॉग आपल्याला या मतदारसंघात आता झाला आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. जो एक मेसेज मंत्रालयाला विधान भवनामध्ये जायला पाहिजे की 288 पैकी कुडाळ मालवण पण एक मतदारसंघ आहे, हे विसरू नका, हे सांगायचं असतं, हे तिथे दाखवून द्यायचं असतं. तसे काही प्रयोग किंवा प्रकार झाले नाहीत, प्रयत्न झाले नाही. तर मी ज्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या की मतदारसंघामध्ये काम करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, कुठल्या दिशेने आपल्याला विकासाचा एजेंडा राबवायचा आहे, तर हे जे काही 10-15 प्रकल्प आहेत ह्याला चालना देण्यासाठी, त्याच्यातून मग रोजगार उभे राहू शकतात, त्याच्यातून पायाभूत सुविधा उभे राहू शकतात, पाणी कुठे पाण्याची अडचण असेल, कुठे रस्त्याची अडचण असेल, या सगळ्या गोष्टी मी निवडणुकीच्या अगोदर आयडेंटिफाय केल्या. त्याचा फॉलोअप सुरू केला, मंत्रालयात सुरू केला, विधिमंडळात मी स्वतः मांडले हे सगळे विषय. ह्याच्यातला असा एकही विषय नाही जो मी विधिमंडळात मांडला नाही. हा सगळा विषय विधिमंडळात मांडलेले विषय आहेत. मग तो आकारी पडचा विषय असेल, वनसंज्ञा असेल, महामार्गाचा विषय असेल, ड्रग प्रॉब्लेम असेल, बनावटी दारूचा विषय, हे सगळे विषय, गोहत्येचा विषय, सगळे विषय मतदारसंघाचे मी आणि माझं 90% जो सभागृहामध्ये सहभाग राहिला माझ्या डिस्कशनचा, हा माझा मतदारसंघ केंद्रबिंदू राहिला. 90% जी चर्चा केली ती मी माझ्या मतदारसंघाबद्दल केली. जर मी इथेच रिझल्ट देऊ शकलो नाही तर मी इतर काय बोलणार आहे, हे विचार घेऊन मला मतदारसंघाला 21व्या शतकातला मतदारसंघ हा भूभाग दिसावा, याच्यासाठी माझे प्रयत्न आहे. हे जे डेफिसिट आहे, जे शहरामध्ये आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये, ते कमीत कमी कसं करता येईल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आहे. लवकरात लवकर ते प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आमची मेहनत चालू आहे. महायुती सरकार आम्हाला योग्य ती मदत करते. जेव्हा जेव्हा मी पैसे मागितले सरकारकडे, मला महायुती सरकारच्या सगळ्या नेत्यांनी मला पैसे दिलेले आहेत. म्हणून असंच त्यांचं माझ्यावरती आणि या मतदारसंघावरती लक्ष असावं, याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. एक राजकीय प्रश्न आहे, कोणी बैमानी करत असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचं असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही. राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे? मला भीती अशी आहे की आता संजय राऊतच फटके खातील की काय उबाटावाल्यांकडून. बघा, त्यांनी आता अंत बघितलेला आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा. सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होतं पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे, तिथून सुरुवात करा. कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे. उगाच राडे करून आता ते राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेलं नाही हो. संजय राऊतनी नको त्या उड्या मारू नये. दुसऱ्यांना फटके देता देता आता स्वतः फटके खायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं जास्त. आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही काय? आता सगळं वाटोळं लावून टाकलेलं आहे. जी काय सुपारी घेऊन उबाटाची वाटोळं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे संजय राऊतांनी. आता नवीन काय? आता हे पण त्यांच्याकडे तसे राडे करणारे पण कोण नाही. असं कोणी म्हणतो, संजय राऊत असंही म्हणतो की कुठला तर त्याला तुडवा म्हणून, कुठला तर त्याला तुडवा असं देखील म्हणतात. आता बघा किती लोकांना तोडवतील ते. अहो, ह्यांच्याकडे कोण राहिलं नाही तोडवण्यासाठी. पण ते सगळे होते ना, ते सगळे इकडे तिकडे आलेत. तर ह्यांच्याकडे तोडवणार आहे कोण? नाव तरी सांग. कोण तोडवणार? जे कोण होते ना, ज्यांच्यात कॅपॅसिटी होती ते सगळे आमच्यात आहेत, आम्हीच आहोत. ही नको ती भाईगिरीची भाषा संजय राऊतांच्या तोंडातून बरं वाटत नाही. महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, योग्य दिशेने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने पुढे चाललेला आहे. आता ज्यांना तुमच्याबरोबर राहायचंच नाहीये ते कशामुळे राहतील? काय मिळतंय त्यांना तिकडे? त्यांची कामं होत नाहीये, त्यांचे नेते त्यांना भेटत नाहीये. इथे शिंदे साहेब 24 तास अवेलेबल आहेत, विकासाची कामं होतात. मी माझंच उदाहरण दिलं तुम्हाला. असे असंख्य लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की शिंदे साहेबांकडे गेल्यावर कामं होतात. आता यांच्याकडे कोण भेटत नाही. हा संजय राऊत एका खोलीत बसून ही सगळी पत्रकार परिषद घेणार. अहो, उबाटाची जे कार्यकर्ते आहेत ना, ते खरोखरच मारतील याला एक दिवस. कारण का ह्यांनीच वाटोळं लावलंय सगळं. अजून कोणाची चूक नाही, पहिली काय ह्यांचीच चूक आहे, ती अगोदर शोधली पाहिजे.
ठाकरेंच्या बैठकीत 7 खासदार गैरहजर होते. बैठकीला का नव्हते प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागवणं व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे सेना नोटीस पाठवली. मला बघा, तुम्हाला आठवतं ह्या 15 दिवसापूर्वी पण अशीच एक बैठक सन्मान्य उद्धव साहेबांनी बोलवली होती. तेव्हाही कोण गेलं नव्हतं, एकाच दुसरेच गेले होते, मग वेगवेगळी कारणं दिली होती. ह्यांच्या बैठकांमध्ये जाऊन काही होत नाही असं सगळ्यांना माहिती. आता कार्यकर्त्यांना माहिती आहे, तर नेत्यांना काय माहीत नसेल किंवा खासदारांना आमदारांना माहीत नसेल, त्यांच्याकडे कोण राहणार नाही साहेब. मी तुम्हाला सांगतो, आज खासदार गेलेत, आता त्यांचे किती 20 आमदार आहेत ना, 12-13 पण उठणार, ते पण नाही राहणार त्यांच्याकडे. कारण का विषय असा नाहीये की नेमकं काय, त्यांची कामं होत नाही तिकडे. कोणाचा तरी आधार लागतो, तो आधार नाही मिळत आहे त्यांना तिकडे. ही सगळी कामं करायला सरकारचा आधार पाहिजे, हो, नेत्यांचा आधार पाहिजे. आता कार्यकर्ते कुठे जाणार? आधार नसल्यामुळे ते लोक इकडे तिकडे जातात आणि हे मग कुठल्या तरी पैशाची वार्ता करतात. पैसा हा विषयच नसतो, आधार. कुठे गेल्यावर माझी कामं होणार, माझ्या मतदारसंघातली कामं होणार, माझ्या गावातली कामं होणार, हा विषय असतो. त्याच्या पलीकडे काय? संपर्कात आहेत का ही माणसं आमदार? आमची नजर जरी जाते ना साहेब, आमच्याकडे लोक यायला तयार आहेत. फक्त नजर, असं पण करायला लागत नाही. ही परिस्थिती आहे. कारण का जसं मी सांगितलं, शिंदे साहेब 24 तास मैदानात, 24 तास अवेलेबल. शिवसेना जीवाभावाची संघटना. इकडे अकोल्यात काय झालं तर इकडून दोडा मार्गातून निघायला कार्यकर्ता कमी जास्त बघत नाही. ही जीवाभावाची संघटना आणि त्या संघटनेचा भाग म्हणून खरं बाळासाहेबांचे विचार हे कोण जोपासतंय? आमची शिवसेना जोपासते. हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते किंवा पदाधिकारी किंवा आमदार खासदार आमच्याकडे वळतात, ते वळणारच. ऑपरेशन टायगर फसलं असं शिवसेनेचे नेते, ठाकरे सेनेचे नेते म्हणत होते. काय ऑपरेशन टायगर फसलं असं ठाकरे सेनेचे नेते म्हणत होते. मात्र आज त्यांच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर राहून त्यांनी उत्तर दिले. बघा, हे होणारच होतं. मी म्हणून सांगितलं ना, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आता गरज आहे. हे ऑपरेशन टायगरवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या पक्षात एक ऑपरेशन लफंगा करून टाका. जो संजय राऊतमुळे हे सगळं काही नुकसान होत चाललंय ना तुमच्या पक्षाचं, एकदा त्याचंच ऑपरेशन करून टाका. कारण का इतर तुम्हाला जर कारणं जर शोधायची झाली तर भरपूर कारणं आहेत, पण सुरुवात कुठून तरी केली पाहिजे. मी फक्त खासदारांचं नाही बोललो या साहेबांना उत्तर देताना, आमदार पण अनेक संपर्कात आहेत, ते येणाऱ्या टप्प्यात दिसतील तुम्हाला.